तुम्ही कुठे कामानिमित्त निघाला होतात का? ॲक्च्युली माझ्या पोलीस स्टेशन मधला एक कर्मचारी थोडा आजारी पडला होता, तर त्याला बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. अच्छा. पोलिसात भरती व्हायचं हे हे कधी ठरवलं तुम्ही? खरं तर मला लहानपणापासूनच पोलीस फोर्स जॉईन करायची होती. कारण लहानपणी आपल्यासाठी हिरो एकच असतात, ते म्हणजे पोलीस. ते देशाचं आणि समाजाचं रक्षण करतात. ते गुन्हेगारांना पकडतात, ज्यांच्यावर अन्याय होतोय तो थांबवतात. आणि या सगळ्यासाठी लागते ती चौफेर नजर. आणि ही सगळी कर्तव्य आहेत एका पोलीस ऑफिसरची किंवा पोलीस कर्मचाऱ्याची. आणि ही सगळी कर्तव्य पार पाडत असताना त्याला कधी कधी जीवाची बाजी जरी लावावी लागली तर तो कायम सिद्ध असतो. आणि म्हणूनच पोलीस हिरो असतात. हा, आता काही काही लोकांना वाटतं की हा जॉब फार सोपा आहे, पण यात किती रिस्क आहे हे वर्दी घालणाऱ्या माणसालाच माहीत असतं. आणि कधी कुठला गुन्हेगार कसा ट्रिगर होईल, तो तुमच्यावर हल्ला करेल, कुठल्या सिच्युएशनला कसा रिॲक्ट करेल ते काहीच सांगता येत नाही. त्यामुळे गुन्हेगाराच्या बंदुकीतनं सुटलेल्या कुठल्या गोळीवर आपलं नाव आहे ते आम्हाला सुद्धा माहीत नसतं. आणि ही सगळी रिस्क घेऊन काम करण्यात एक वेगळंच थ्रिल आहे ना, ते असं शब्दात नाही सांगता येणार. खरंच किती सुंदर बोललात तुम्ही. खरं तर मी फक्त सुंदर बोललो, पण खरं तर सुंदर तुम्ही आहात. थँक्यू. माझ्या बाबांची आणि तुमची ओळख कशी झाली? माझी आणि सरांची ओळख खूप जुनी आहे. म्हणजे मी पोलीस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये असताना सर आम्हाला भेटायला आले होते. त्यांनी काय दमदार भाषण दिलं होतं माहिती आहे. ते भाषण ऐकूनच मी फार इम्प्रेस झालो होतो, प्रेरित झालो होतो. आणि तेव्हाच ठरवलं या देशासाठी नक्की काहीतरी करून दाखवायचं. असो, तुम्हाला कुठे सोडायचं? घरी ना? मला माझ्या आत्ते बहिणीकडे जायचंय. बरं. सॉरी यार, म्हणजे तुम्हाला आपलं उगाच मला सोडायला यावं लागतंय. नॉट अन इश्यू. तुमच्यासाठी एवढं तर करूच शकतो मी. थँक्यू. भारीच बनवलंय ग. मी आलोच जरा बाहेर. ए महाराणी पाय काढ. ए शोभे, अगं काय चाललंय तुझं? हा, चल जरा मला मदत कर म्हण. आम्ही पण कामच करायलो इकडं, विंडो शॉपिंग करायलोय. आ तुझी शॉपिंग कधी थांबते का बाई? हा, बघ ती मिनिस्टरची पोरगी पण लोणचं माझ्याकडून शिकून गेली आणि तू घरात असून काय करतेस ग? ठेवते मोबाईल, सदान कदा बघेल तेव्हा मोबाईल मध्ये. चल म्हणलं ना, उठ पहिल्यांदा ठेवते. चल. होय करायलोय आता. दे आमचा फोन दे. घे. शुभूची आई त्या खूप छान लोणचं बनवतात. तू एकदा त्यांच्या हातचं लोणचं खाल्लंस ना की परत दुसऱ्या कोणाकडचं खाणारच नाहीस. अलकनंद मॅडमनी सांगितल्यावानी समज केलंय. आता येणार मज्जा.
शुभ हे घे तुझ्यासाठी आहे. काय कुर्ता यात. शावने सॉरी ग, तू दिलेला कुर्ता शुभू तर घालू शकणार नाही. आज जसा हा कुर्ता फाडलाय तसंच एक दिवस तुझं आणि शुभूचं प्रेम पण मी असंच फाडून टाकन. थँक्यू मला सोडलं तुम्ही. मोक्षाच्या घरी पूजा आहे, तुम्ही पण या ना उद्या. ऍक्च्युली मला यायला आवडलं असतं, पण माझ्या घराचं शिफ्टिंग चालू आहे ना, त्यामुळे जर अवघड आहे. थोडा वेळ तरी येऊन जा. बाबांचे स्टुडंट आहात ना तुम्ही, मग तुम्ही आलंच पाहिजे. नाही, मी प्रयत्न करतो, बघू. अहो नाही काय म्हणताय, बाबांची सिक्युरिटी जबाबदारी तुमच्यावर आहे ना, मग ते यावंच लागेल. ओ बरोबर आहे, मग यावंच लागेल. चालेल, मी निघतो. आणि उद्या पूजेला यायचंय म्हणल्यावर कुर्ता घ्यायला हवा ना नवीन. कुर्ता घ्यायचाय का तुम्हाला? मग एक काम करा, शिवाजी चौकात एक न्यू फॅशन नावाचं दुकान आहे, छान कुर्ते मिळतात, तिकडे जा. ओके, नोटेड मॅम. नक्की तिथनंच कुर्ता घेतो. अरे बापरे, हा तर पोलीसवाला आहे वाटतं. येतो. विश्वंभर सरांच्या केस संबंधित ज्या मुलीच्या मी शोधात आहे ती मुलगी हीच तर नाही आहे ना? काय झालं? मॅडम, या बंगल्यामध्ये नक्की कोण कोण राहतं? माझी बहीण मोक्षा, तिचे सासू सासरे आणि तिचा नवरा कार्तिक. म्हणजे कार्तिक सध्या US ला आहे. तुम्ही इथे एका मुलीला कामावर ठेवलंय का? हो, ठेवलंय. ओके, मला तिला भेटायचंय. यांना वैशालीला का भेटायचंय? हे आत आले आणि त्यांनी शिरीष काकांना बघितलं तर? हॅलो, भेटवताय ना? हे बघा, मला माहितीये बाबांवर जो हल्ला झाला त्याबद्दल चौकशी करताय तुम्ही, पण बिचारी गरीब मुलगी होती, नका घेऊ तिच्यावर संशय. नाही, संशय घेत नाहीये, पण कसं आहे, चौकशी करणं आमचं काम आहे ना. मी तिला बेसिक काही प्रश्न विचारेन आणि समाधानकारक उत्तर मिळालं तर आय विल बी फाईन. बरं, या.